पालघर जिल्ह्यामधील एकूण 8 तालुके आहेत. त्यापैकी 4 तालुक्यांना जे कर्जासंदर्भात सूट मिळालेली आहे, तर 4 तालुक्याला सूट नाही मिळाली. या संदर्भात आपलं मत काय आहे? निश्चितच अतिशय दुर्दैवी असा सर्वे म्हणावा लागेल. हा कुठेतरी अन्यायकारक असा सर्वे झालेला आहे. पालघर जिल्ह्यात 4 तालुक्यांना शेती कर्जामध्ये 1 वर्षासाठी स्थगिती दिली जाते आणि जव्हार मोखाडा सारखे जे तालुके आहेत यांना मात्र पीक कर्ज भरण्यासाठी बँक असेल किंवा सहकारी विभागाकडून नोटिसा येत असतील तर दुर्दैवी ही गोष्ट आहे. गेल्या वर्षीचा खरीप हंगामाचा जर विचार केला तर पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये भयंकर पाऊस पडला. अगदी मे महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत भरपूर पाऊस पडला. सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीच्या काळामध्ये पाऊस सुरू झाल्यानं योग्य वेळी पेरणी करता आली नाही शेतकऱ्यांना. त्यामध्येच प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. लावणीच्या वेळेस भयंकर पाऊस पडल्यानं देखील लावणीची कामं खोळंबली. नंतर जी काही लावणी केलेली होती ती शेती कापल्यानंतर अगदी पिकं पाण्यामध्ये पडली आणि पाण्यामुळं पिकं कुजली. अक्षरशः खूप प्रचंड असं नुकसान झालं. एवढा भयंकर पावसाचा पूर्ण खरीप हंगामाचा सीझन हा शेतकरी बांधवांचा गेलेला आहे. खूप मोठं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे. जव्हार मोखाडा तालुका हा एकच हंगाम होतोय, खरीप हंगाम, आणि पावसाच्या पाण्यावरची शेती ही जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये आहे. प्रामुख्याने भात असेल, नागली असेल, वरई असेल, उडीद, खुरसणी ही जी पिकं आहेत ही अक्षरशः वाया गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांना या पूर्ण हंगामामध्ये त्यांच्या हाताला काहीही मिळालेलं नाही. एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही पीक कर्ज घेतलेलं होतं हे पीक कर्ज भरण्याची ऐपत एकाही शेतकऱ्याची नाही आणि त्यामुळं पीक कर्जात तर सूट मिळालीच पाहिजे. परंतु मी यापुढे जाऊन सांगेल की शेतकऱ्यांना पीक कर्जात सूट नको तर या वर्षीचं पीक कर्जच माफ झालं पाहिजे आणि या उलट शासनानं या ठिकाणी 4 तालुक्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे. ती नुकसान भरपाई याही तालुक्यांना दिलेली पाहिजे. जव्हार मोखाडा तालुक्याला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शासनानं पीक कर्जामध्ये सूट द्यावी अशी मागणी या माध्यमातून मी आपल्याला करत आहे. धन्यवाद.